नमस्कार मंडळी, मी विवेक परब. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत भोगले पारकरवाडीमध्ये. इथे दत्त जयंती जन्मोत्सव खूप जोरात साजरा केला जातो. तर आपण आज इथला जन्मोत्सव सोहळा टिपण्यासाठी आणि खास तुमच्यासाठी मी भोगले पारकरवाडीमध्ये आलोय. तर आपण बघूया कशा प्रकारे हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. हे वर्ष आहे 183. आपण बघूया आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा दत्त जयंती सोहळा कशा प्रकारे हे भोगले पारकरवाडीमधले जे ग्रामस्थ आहेत किंवा आपले चाकरमानी आहेत ते कशा प्रकारे साजरा करतात ते आपण या व्हिडिओ मार्फत बघूया. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, संध्याकाळचे वाजले आहे 6 आणि मी आणि माझे मित्र गिरीश केसरकर आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. आता सर्व भाविक जमायला सुरुवात झालेली आहे. आताशी दत्तकथासार वाचनाला सुरुवात होते, त्याचीच ही पूर्वतयारी चालू आहे. श्री दत्त महाराजांची पालखी खूप सुंदररित्या सजवलेली आहे. आपण आता येथील ग्रामस्थांकडून या मंडळाची, या मंदिराची थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी दत्तात्रय सेवा मंडळ भोगले पारकरवाडी आज खरोखर या ठिकाणी 183 वर्ष आमच्या दत्त जयंती उत्सव साजरा होतो आणि आमची भोगले पारकरवाडी एकजुटाने आणि एकमताने हा प्रोग्राम केला जातो असं इतिहास या आमच्या भोगले पारकरवाडीमध्ये आहे. आणि प्रत्येकाला नवसाला पावणारा देव म्हणजे आमचा श्री दत्तात्रय. या ठिकाणी आमचे सरपंच संतोषजी पारकर, या ठिकाणी आमचे सर सत्यवान केसरकर आणि अन्य सर्व माझ्या वाडीतील या ठिकाणी संदीप केसरकर वगैरे माझ्या वाडीतील सर्व ग्रामस्थ सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आमचे संतोष पारकर 2 मिनिटं बोलले. किती वर्ष झाली या दत्त जयंती उत्सवाला? जवळजवळ 183 वर्ष झाली आणि हे एक जुनी परंपरा असलेलं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जवळजवळ आज 183 वर्षापासून दत्त जयंती उत्सव साजरा केला जातोय. आणि अतिशय जुन्या मंदिर होतं, त्याचा हल्ली 5 वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून नवीन मंदिराचं स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक 2-3 वर्षापासून दत्त जयंती दिवशी एक मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची सोय या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक पहिले 8 दिवस पालखी संपूर्ण गावामध्ये फिरून संपूर्ण गावामध्ये पालखी फिरत असते आणि त्यानंतर जवळजवळ 15 ते 20 दिवस हे सगळे कार्यक्रम या वाडीमध्ये सतत चालू असतात. आणि या कार्यक्रमासाठी सर्व गावातील मंडळी, मुंबईकर मंडळी सगळी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला मदत करत असतात. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या
जी दत्तात्रयांची पालखी जी आहे ती आमची 15 दिवस दत्त जयंती अगोदर पूर्ण गावामध्ये फोंडा असू दे, वैभववाडी असू दे किंवा अन्य गावामध्ये आमची दत्त जयंती म्हणजे आमची पालखी फिरत असते. आणि ती आल्यानंतर आमच्याकडे दत्त जयंतीच्या अगोदर एक सप्ताह असतो आणि दत्त जयंती दिवशी एक 2-3 वर्ष झाली महाप्रसाद असतो. जे दत्त जयंतीला जे आपले यात्रेकरू सगळे भाविक येतात त्यांना प्रसाद असतो. मित्रांनो, सर्व भाविक आता जमा झालेले आहेत आणि आता मुख्य कार्यक्रमाला म्हणजे दत्त कथासार वाचनाला सुरुवात होते. कथासार वाचन झाल्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव होईल आणि आरती होईल आणि आरती झाल्यानंतर पालखी निघेल मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी आणि ह्या प्रदक्षिणा होतील एकूण 5. तुम्ही बघू शकता कथासार वाचनाला सुरुवात केलेली आहे. आपण आता कोकणरत्न श्री प्रकाश पारकर बुवा यांच्याकडनं थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मी प्रकाश पारकर, भजनी बुवा, कासार्डे या ठिकाणी आज कासार्डे भोगले पारकरवाडी या ठिकाणी श्री दत्तात्रय सेवा मंडळ कासार्डे भोगले पारकरवाडीच्या वतीने या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि हा सोहळा गेले 184 वर्ष परंपरा असलेली ही दत्त जयंती आहे. कोकणामध्ये एक ठराविक काही दत्त जयंती आहेत, त्याच्यामधली या ठिकाणी ही दत्त जयंती कासार्डे भोगले पारकरवाडी या ठिकाणी संपन्न होते. त्याला वर्ष 184 वर्षाचा इतिहास या दत्त जयंतीला आहे. आणि ह्या जवळजवळ 550 गावातली संपूर्ण मंडळी या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि एक नवसाला पावणारा दत्तात्रय म्हणून या दत्तात्रयाची ख्याती आहे. कारण अनेक नवस मुंबईवरून केलेले, पुण्यावरून केलेले, बाहेर गावावरून केलेले, अमेरिकेसारख्या ठिकाणी राहणारी लोक त्या ठिकाणी नवस करतात आणि दत्तात्रयांनी त्यांना नवसाला पावलेले आहेत. असे अनेक इतिहास या दत्तात्रयांचे घडलेले आहेत. अनेक उदाहरणं आहेत. ज्यांना मूल नव्हतं अशा लोकांना 18, 20 वर्ष, 22 वर्षानंतर नवस केल्यानंतर मुलं झालेली आहेत. ज्यांना नोकरी नव्हती अशा लोकांना नोकरी मिळालेली आहे. ज्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या क्लास 1 सारख्या पदावर अनेक मुलं गेलेली आहेत. चांगल्या प्रकारच्या हुद्द्यावर मुलं या ठिकाणी नवस केल्यानंतर गेलेली आहेत. असे अनेक हजारो नवस या ठिकाणी या दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने पावलेले आहेत. असा जागृत देवस्थान कासार्डे भोगले पारकरवाडी या ठिकाणी या कणकवली तालुक्यामध्ये 184 वर्षाचा हा इतिहास या ठिकाणी आहे. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी ही दत्त जयंती उत्सव साजरा होतो.
आता नुसती सुरुवात झालेली आहे. याच्यानंतर अगदी रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी कार्यक्रम, कालपासून आमचा कार्यक्रम सुरू झाला आहे. काल हरिनाम सप्ताह या ठिकाणी झाला. आज दत्त जयंती उत्सव, दत्त जन्म आणि त्याच्यानंतर आता 5 प्रदक्षिणा पालखीच्या हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी होतील. त्याच्यानंतर रात्र दिंडी भजनांचा भव्य दिव्य कार्यक्रम. उद्या याच ठिकाणी पुन्हा दशावतारी कंपनीचं एक नाटक या ठिकाणी वालावलकर कंपनीचं होणार आहे. परवा त्याचप्रमाणे मुलांचे विविध कार्यक्रम आणि त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर परवा पुन्हा भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. आणि आता दिंडी 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांना महाप्रसादाचा या ठिकाणी आयोजन मंडळाच्या वतीने केले गेलेला आहे. असं भव्य दिव्य कार्यक्रम, अनेक वर्षाचा इतिहास या ठिकाणी कासार्डे भोगले पारकरवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी करण्यात येतो. हे आमचं आम्ही भाग्य समजतो की पूर्वजांनी ही परंपरा जपली, ती आम्ही या ठिकाणी जपत आहोत. आणि त्याच्यासाठी श्री दत्तात्रय सेवा मंडळ कासार्डे भोगले पारकरवाडी कायम कार्यरत राहून भाविकांची सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर माहिती दिली. आणि आता वेळ झालेली आहे सायंकाळचे 6:40. ही वेळ आहे दत्तात्रयांच्या जन्माची. होते. तुम्ही बघू शकता सर्व भाविक पालखी सहित मंदिराबाहेर येत आहेत. आता पूर्ण मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होईल. एकूण 5 प्रदक्षिणा घातल्या जातील. मंडळी 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी आता मंदिरात
दर्शनासाठी आणली जात आहे. आता यानंतर सर्व भाविक पालखीचं दर्शन घेतील. आम्ही सुद्धा पालखीचं दर्शन घेतलं. पालखीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो महाप्रसादाला. महाप्रसादाची खूप उत्तम अशी व्यवस्था ही या मंडळाने केलेली आहे. श्री दत्तात्रय सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आम्ही खरंच मनापासून आभार मानतो, कारण तुमच्यामुळेच आम्ही चांगल्या रीतीने चांगल्या प्रकारे आम्ही व्हिडिओ घेऊ शकलो आणि हा जन्मोत्सव सोहळा, हा भव्य जन्मोत्सव सोहळा आम्ही लोकांपर्यंत यूट्यूबच्या मार्फत आम्ही पोचू शकलो. त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. आणि मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर जरूर करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी विवेक परब आणि माझ्याबरोबर पवन रावराणे कोकणी कॉम्बो आपले मनापासून आभार मानतो आणि लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.